एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। 1 डिसेंबर पासून एसटी महामंडळाचा नवीन निर्णय या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे। आता या लोकांना बसमधून पैसे असून पण प्रवास करता येणार नाही। आता या लोकांना एसटी मध्ये अजिबात बसण्याचा अधिकार नाही। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी एसटी महामंडळाने आता घेऊन टाकले आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी बस प्रवाशांसाठी 5 नवीन नियम आता या ठिकाणी लागू केले आहेत, ज्याची अंमलबजावणी 1 डिसेंबर 2025 पासून आता करण्यात येत आहे, जे तुम्हाला आता पाळणं गरजेचं आहे। अन्यथा तुम्हाला एसटी मधून प्रवास इथून पुढे करता येणार नाही। वाढती फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। आता ही 2 कागदपत्रे जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला बसने प्रवास करता अजिबात येणार नाही। तुम्हाला फुल तिकीट जरी तुम्ही दिलं, सगळे पैसे जरी दिले, तरी पण तुम्हाला बसने प्रवास इथून पुढे करता येणार नाही। कोणतीही सवलत तुम्हाला मिळणार नाही। पूर्ण तिकीट भरूनही तुम्हाला बसमधून खाली उतरून माघारी पाठवले जाईल। एसटी महामंडळाने 5 नवीन नियम आता लागू केले आहेत, जे खूपच या ठिकाणी कडक केले आहेत। ज्या अंतर्गत 4 प्रकारचे असे प्रवासी आहेत की ज्यांना इथून पुढे बसमध्ये प्रवास आता अजिबात या ठिकाणी करता येणार नाही। ज्यामध्ये महिला पण आहेत, पुरुष पण आहेत, तसेच ज्येष्ठ नागरिक पण आहेत, तसेच लहान मुलं देखील आहेत। आता तुम्ही जर या 5 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला एसटी मध्ये बसता येणार नाही। पैसे जरी दिले तरी सुद्धा तुम्हाला बसता येणार नाही। बसमध्ये घडत असणारे काही भयंकर प्रकार या ठिकाणी लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून नवीन 5 नियम या ठिकाणी आता बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता लागू करण्यात येणार आहे आणि याची अंमलबजावणी 1 डिसेंबर पासून लागू होत आहे। आणि या नियमांचं पालन नेमकं तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे, नेमकं काय काय नियम बदललेत, अगदी 2 मिनिटे महत्त्वाचा वेळ काढून या ठिकाणी लक्ष देऊन बघा। एसटी महामंडळाने लावलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना एसटी मध्ये पैसे असून पण प्रवास आता करता येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। हे नियम सर्वांच्या फायद्यासाठी सरकारने लावले आहेत। वाढती फसवणूक आणि एसटी मध्ये भयंकर प्रकार जे घडत होते, याला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं सरकारने सांगितलं आहे। तुम्ही महिला प्रवासी असाल किंवा पुरुष प्रवासी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्ही पासने त्या ठिकाणी प्रवास करत असाल, तुम्ही कोणत्याही प्रकारे एसटी महामंडळामध्ये प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी आता लागू करण्यात येत आहे। 5 नियम लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचा आहे, कारण की यातला एक जरी नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला चालू बसमधून 1 डिसेंबर पासून खाली उतरवण्यात येईल आणि तुम्ही भरलेले तिकिटाचे पैसे देखील या ठिकाणी आता तुम्हाला अजिबात परत मिळणार नाहीत। तुम्हाला तिथून पुढचा प्रवास बसमध्ये अजिबात करता येणार नाही। आता एसटी बसमध्ये या ठिकाणी बसण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आले आहेत। आता काही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे, अन्यथा पूर्ण तिकीट काढून देखील तुम्हाला बसमध्ये प्रवास करता येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलंय। आता बघा, बसमध्ये प्रवास करणाऱ्यांनो, प्रवाशांनो सावधान व्हा। 1 डिसेंबर 2025 पासून नवीन नियमावली या ठिकाणी काय काय लागू करण्यात येत आहे। या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना एसटी बसमधून रस्त्यात त्या ठिकाणी अर्धवट उतरवून त्या ठिकाणी दिले जाईल आणि जर तुम्ही वाद घालण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या ताब्यात सुद्धा देण्यात येईल। अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र राज्य महामंडळ परिवहन यांच्याकडून आल्या आहेत। मग आता कोणत्या प्रकारचे नियम पाळायचे आहेत, कोणती कागदपत्रे तुमच्याजवळ सोबत असणं गरजेचं आहे, तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी 5 नियम या ठिकाणी प्रवाशांना लागू केले आहेत, ज्याची अंमलबजावणी आता 1 डिसेंबर 2025 पासून आता होणार आहे। आता जे लोक सवलत घेत होते, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, जेणेकरून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा महिला ज्या 50% सवलतीवर प्रवास करत होत्या, अशा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। जे लोक फुल तिकीट भरत होते, जे लोक पासवर प्रवास करत होते, अशा सगळ्यांसाठी 5 नवीन नियम सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आले। हे नियम न पाळणारे जे लोक आहेत त्यांना एसटी मध्ये पैसे असून पण आता बसता येणार नाही।
त्यांनी जर नियम यामधील एक जरी पाळला नाही आणि ते नियम न पाळता एस मध्ये बसले असं तर त्या ठिकाणी पुढे तुम्हाला मध्यंतरी बस कुठेतरी मध्ये बसमधून आता तिकीट चेक करणे, चेक केल्यानंतर उतरवून देण्यात येईल। कदाचित तुम्हाला हे ऐकून विश्वास पण बसत नसेल, परंतु वाढती फसवणूक आणि गंभीर प्रकार बसमध्ये घडत असल्याने आढळल्याने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवाशांना नवीन नियमावली या ठिकाणी आता लावण्यात आली आहे। या 5 नियमामधील एक जरी नियम तुम्ही या ठिकाणी मोडला तर तुम्हाला या ठिकाणी बसमधून मध्येच त्या ठिकाणी अर्धवट उतरवण्यात येईल आणि जर तुम्ही आता कंडक्टर आणि ड्रायव्हरशी वाद घातला तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी तुमच्या नावावर गुन्हा नोंद त्या ठिकाणी करण्यात येईल। अशा प्रकारचे कडक नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। म्हणूनच अत्यंत महत्त्वाची सूचना एस महामंडळाकडून आता प्रवास करणाऱ्या एस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या ठिकाणी देण्यात आलंय। मग आता कोणकोणत्या नियमानुसार कोणती कागदपत्रे सोबत घेऊन बसायचं आहे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही बघायचं आहे। एस मध्ये त्या ठिकाणी पहिला प्रवास कसाही चालायचा, पूर्वी सर्व काय चालायचं, कोणी कुठेही नाही बसमध्ये त्या ठिकाणी बसायचं, कुठेही उतरायचं आणि कसंही चढायचं, पण अशा पद्धतीमध्ये बसमध्ये बसायचं। पण आता एस महामंडळाने सर्वात महत्त्वाचे 5 नियम लागू केले आहेत। हे 5 नियम सर्वांना पाळावे लागतील। तुम्ही कोणत्याही बसमध्ये प्रवास करत असाल, तुम्ही कोणत्याही एस मध्ये प्रवास करत असाल, तुम्ही शिवशाहीमध्ये प्रवास करत असाल, तुम्ही शिवाई रात्रमध्ये म्हणजे शिवाई जी असते रात्री जास्त प्रवास करत असते यामध्ये प्रवास करत असाल, निम आरामध्ये प्रवास करत असाल, लाल परीमध्ये प्रवास करत असाल, कोणत्याही प्रकारच्या महामंडळाचे एस मध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर या 5 नियमांच्या अंतर्गत तुम्हाला अधीन राहूनच इथून पुढे एस मध्ये प्रवास करता आता येणार आहे। अन्यथा सगळे पैसे जरी दिले तरी सुद्धा तुम्हाला एस मधून प्रवास इथून पुढे करता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तुम्ही यामध्ये ज्येष्ठ नागरिक असाल, खास करून महिला, आता महिला म्हणल्यावर अर्ध तिकिटावर प्रवास करत असाल किंवा फुल तिकिटावर प्रवास करत असाल, सर्वांना आता 4 ते 5 नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आलेत। आता विशेष प्रकारचे प्रवासी म्हणजे 4 प्रकारचे प्रवासी जे आहेत त्यांना सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। आता एस टीचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही। यामध्ये महिला आहेत, काही प्रकारच्या या ठिकाणी वेगळ्या महिला देखील आहेत, काही प्रकारचे पुरुष देखील आहेत। सगळ्यात जास्त यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि या ठिकाणी महिलांचा समावेश आहे आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत। आता बघा कोणते नियम आहेत आणि तुम्हाला कोणकोणते नियम या ठिकाणी पाळायचे आहेत, कोणती कामे करायची आहेत, कोणती तुम्हाला कागदपत्रे या ठिकाणी सोबत ठेवायचे आहेत। आता अर्ध्या तिकिटाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी काय वेगळे नियम आहेत, अर्ध्या तिकिटावर महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी काय नियम आहेत, 65 वर्षावरील काय नियम आहेत, 18 वर्षावरील काय नियम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 75 वर्षावरील मोफत प्रवास करणाऱ्या त्या ठिकाणी प्रवाशांसाठी काय नियम आलेत तुम्ही नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून एस टी प्रवास दरम्यान या ठिकाणी घडत असलेले गंभीर प्रकार लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून हे नियम आता लावण्यात आलेत। आता बघा काय झालं, 1 वर्षापूर्वी महिलांसाठी आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे 50% म्हणजे हाफ तिकिटावर महिलांसाठी सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील महिलांना 50% सवलत दिली होती। त्यामुळे त्या ठिकाणी भरपूर मोठा गोंधळ बसमध्ये उडला होता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा नियम आता लागू केला आहे। महिलांचा एस टी प्रवास बंद सुद्धा यामुळे होऊ शकतो, कारण की सरकारने पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम महिलांच्या हाफ तिकिटाच्या बाबतीत या ठिकाणी काढलेला आहे। आता नियम नीट तुम्ही समजून घ्या। सवलत जी आहे तर ती पहिले पूर्णपणे आता राज्यामध्ये लागू व्हायची। संपूर्ण राज्यात कुठेही महिला या ठिकाणी जरी फिरली तर तिला 50% मध्ये सवलत दिली जायची, पूर्ण राज्यामध्ये फिरता यायचं। पण आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून थोडासा बदल आता या ठिकाणी करण्यात आला आहे। तुम्ही सर्वांनी लक्ष द्या। आता पहिला नियम या ठिकाणी लावण्यात आलाय तो म्हणजे महिलांसाठी आता लावण्यात आलाय। त्यानंतर दुसरा नियम लावण्यात आलाय तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी लावण्यात आलाय। म्हणजे तुमचं जर वय वर्ष 65 वयाच्या वर असेल आणि तुम्ही बसने प्रवास करत असाल तर दुसरा नियम तुमच्यासाठी आहे। तिसरा नियम त्यांच्यासाठी आहे जे फुल तिकिटावर प्रवास करतात त्यांच्यासाठी आहे। त्यामुळे या 3च्या 3 नियम समजून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आता महत्त्वाच्या शेवटच्या
त्या ठिकाणी आता 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या नियमानुसार 2 कागदपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। अन्यथा तुम्हाला एसटी मध्ये जरी फुल तिकीट जरी तुमच्याजवळ असेल तरी सुद्धा तुम्हाला एसटी मधून मध्यभागी त्या ठिकाणी कुठेतरी अर्धवट त्या ठिकाणी उतरवण्यात येईल। आता एसटी मध्ये गंभीर प्रकार लक्षात येऊन सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या, ज्याची अंमलबजावणी 1 डिसेंबर 2025 पासून आता लागू करण्यात आला आहे। आता पहिला नियम कोणता आहे, ज्याचं पालन तुम्हाला कसं करायचं आहे नक्की बघा। या ठिकाणी पहिला नियम आता सांगण्यात आलाय तो महिलांना 50% सवलत त्या ठिकाणी मिळत होती पहिल्यांदा महिलांना, पण महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच तुम्ही राज्यात कुठेही फिरा असं सांगितलं जात होतं, परंतु तुम्ही पुण्यामध्ये फिरा, मुंबई, सातारा, सांगली, 36 जिल्ह्यात कुठेही फिरा असं तुम्हाला सांगितलं जात होतं। तुमचं अर्ध तिकीटच लागेल असं सांगितलं जात होतं, पण तुम्हाला आता राज्याबाहेर जायचं असेल तर तुम्हाला पूर्ण तिकीट इथून पुढे द्यावे लागेल। आणि यामध्ये जर तुम्ही हुज्जत गाठली भांडलं तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार या ठिकाणी दिली जाईल आणि तुम्हाला अटक सुद्धा महिलांनो केली जाईल असं सांगण्यात आलंय। तुम्हाला समजलं नसेल तर उदाहरणासही सांगतो बघा। शहरी वाहतुकीसाठी सवलत बंद या ठिकाणी करण्यात आल्या। बघा, महिलांसाठी सर्वात मोठा पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय की शहरी वाहतुकीमध्ये तुम्हाला अर्ध्या तिकिटावर प्रवास या ठिकाणी बंद करण्यास सरकारने आलेला आहे। आता बघा पुढचा नियम आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, वयाच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी काय नियम आले आहेत बघा। यामध्ये सर्वात मोठा धक्कादायक निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू होतोय, तो म्हणजे शहरामध्ये महिलांना आता अर्ध्या तिकिटावर बसमध्ये प्रवास करता येणार नाही असं सांगितलंय। यामध्ये शहरांतर्गत तुम्ही प्रवास या ठिकाणी करत असाल तर 100% तिकीट तुम्हाला द्यावं लागणार आहे। आरक्षण आता त्या ठिकाणी आरक्षणावर सवलत नाही आहे। ऑनलाईन जर बुकिंग केली, आरक्षण जर घेतलं, रिझर्वेशन जरी घेतलं तर यामध्ये कुठलाही परतावा किंवा कुठलीही 50% रक्कम महिलांना इथून पुढे आता मिळणार नाही। आणि जर आम्हाला 50% आहेत, आम्हाला तुम्ही 50% का देत नाही असं जर कंडक्टरला जर तुम्ही वाद घालण्याचा प्रयत्न केला, हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांमार्फत तुमच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल। तुमचा बस प्रवास कायमचा बंद केला जाईल। आता बघा दुसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे वयाच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी काय नियम आलाय तुमच्याकडे आता तुम्ही लक्षपूर्वक बघा। या ठिकाणी तुमचं जर वय वर्ष 65 वरील असेल तर ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी बसमध्ये प्रवास करत असताना आधार कार्ड जर तुम्ही त्या ठिकाणी देत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही महिला असाल तर तुमच्यासाठी सुद्धा 2 कागदपत्रे या ठिकाणी सरकारने आता ठेवायला सोबत सांगितलंय, अन्यथा तुम्हाला बसमधून अर्धवट भागामध्ये म्हणजे मध्यंतरी कुठेतरी आता या ठिकाणी सोडण्यात येईल। त्यामुळे आता 2 कागदपत्रे कोणती आहेत नक्की बघा। तुम्ही आधार कार्ड जर त्या ठिकाणी वयाच्या 65 वरील लोकांनी जर बसमध्ये प्रवास करत असताना जर दाखवलं तर 1 डिसेंबर पासून नवीन नियमावली आल्या, ती म्हणजे तुमचं आधार कार्ड काढून जर 10 वर्ष आधीच असेल म्हणजे आता 2025 वर्ष सुरू झालंय, बरोबर याच्या पाठीमागे 10 वर्ष म्हणजे 2015च्या आधी जुनं जर तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी काढलेलं असेल तर या ठिकाणी महत्त्वाच्या दुरुस्त्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला करायला सांगितलंय। कारण 99% ज्येष्ठ नागरिकांचं आधार कार्ड 2015च्या आधी काढलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची कामे करायला सांगितलेत। जे ज्येष्ठ नागरिक ही कामे करणार नाहीत त्यांना एसटी प्रवासमध्ये आता त्या ठिकाणी अजिबात दिला जाणार नाही असं सांगण्यात आलंय। कारण वाढती गंभीर प्रकार लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आता हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील यांच्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आल्या। तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड जर तुम्ही एसटी प्रवासात त्या ठिकाणी कंडक्टरला दाखवत असाल तर आधार कार्डवरील ही कामे तुम्हाला अर्जंट करायला सांगितलेत। अन्यथा 1 डिसेंबर पासून तुम्ही आधार कार्ड दाखवून पण तुम्हाला बसमध्ये अर्ध तिकीट पण मिळणार नाही आणि तुम्हाला मोफत प्रवास पण मिळणार नाही। म्हणून आधार कार्डवरील कोणती कामे करायची आहेत नक्की बघा। आता बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड 2015च्या आधी काढलेलं असेल तर त्यावरती तुमचं नाव बारकाईने लक्ष देऊन बघा। तुमचं नाव पूर्ण अक्षरात लिहिलंय का बघा। त्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव असं पूर्णपणे या ठिकाणी अक्षरात आधार कार्डवरती लिहिलंय का बघा।
हे झालं पहिलं काम। आता दुसरं काम सांगतो बघा आधार कार्डवरील, ते म्हणजे एस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिलं आधार कार्डवरील काम करायला सांगितले, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नाव तुमचं पूर्ण अक्षरात असलेलं पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांना जन्मतारीख पूर्ण नसत्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची जन्मतारीख या ठिकाणी आधार कार्डवरती अशी आढळून आली, ती म्हणजे 1970, 1960, 1980 ज्या वर्षी जन्मलाय तीच त्या ठिकाणी जन्मतारीख असते। परंतु यामध्ये आता असं अजिबात चालणार नाही, कारण तुमची जन्मतारीख तुम्ही ज्या तारखेला जन्मलाय ती तारीख, त्यानंतर ज्या महिन्यात जन्मलाय तर तो महिना आणि ज्या वर्षी जन्मलाय तर ते वर्ष, असं उदाहरणासहित तुम्हाला समजावून सांगतो बघा। एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी 1970 सालला जन्मला असेल तर त्याला काय करायचं आहे, 1 मे 1970 अशी पूर्ण जन्मतारीख आधार कार्डवरती पाहिजे। म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सर्वात महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।